हॅलो, चला हे सम सोडवूया. इकडे फिगर दिला आहे आणि इन्फॉर्मेशन दिलंय. ओके, चला बघून घेऊया या इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलं. इकडे सांगितलंय पीएम इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, पीएम म्हणजे हे हाईट आहे ना या ट्रायंगल साठी. या ट्रायंगल पीक्यूएच उंची आपल्याला दिलंय. किती आहे ते? 10 सेंटीमीटर. त्यांनी सांगितले एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएस म्हणजे ट्रायंगल पीक्यूचं क्षेत्रफळ आपल्याला दिलंय आणि ते आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, ट्रायंगल पीक्यूएस आपल्याला एरिया माहित आहे आणि ते हाईट माहित आहे. ओके, नेक्स्ट बघा पुढे काय दिलंय. सांगितलंय एरिया ऑफ ट्रायंगल क्यूआरएस म्हणजे दुसरं ट्रायंगल आहे त्याचं क्षेत्रफळ दिलंय. व्हेरी गुड. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचं क्षेत्रफळ दिलं आहे. एका ट्रायंगलचं हाईट दिलंय आणि पुढे काय सांगितलंय फाइंड एनआर. एनआर म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं जे हाईट आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता हे सोडू कशा आपण. बघा बघा बघा, तुम्ही सांगा. आता इकडे यामध्ये दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्यांचं क्षेत्रफळ दिलंय. एका ट्रायंगलचा हाईट दिलाय आणि दुसऱ्या ट्रायंगलचं हाईट फाइंड करायला सांगितलंय. बरोबर ना, असं सांगितलंय. म्हणजे ट्रायंगलचं एरिया, हाईट. ओके, म्हणजे तुम्ही सांगणार असं तर आपल्याला ते प्रॉपर्टीज मध्ये पण येतं ना, 4 प्रॉपर्टीज आहेत. ओके, पण तिकडे तर बघावं लागेल ना बेस बद्दल काय दिलंय का. नाही ना. तुम्ही बघा या दोन्ही ट्रायंगल मध्ये जर बेस बघितलं, ट्रायंगल पीक्यूएस साठी हाईट पीएम आहे म्हणजे बेस काय? क्यूएस. इकडे दुसऱ्या ट्रायंगल साठी एनआर हाईट आहे म्हणजे बेस काय? क्यूएस. म्हणजे काय सापडलं आपल्याला? काय समजलं आपल्याला? हे समजलं की या दोन्ही ट्रायंगल साठी बेस कॉमन आहे म्हणजे बेस सेम आहे. आता सांगा जर बेस सेम असेल म्हणजे आपण एरिया अपॉन एरिया इक्वल टू हाईट अपॉन हाईट असं लिहू शकतो का? लिहू शकतो. कारण आपण ते प्रॉपर्टीज मध्ये विचारलंय, माहित आहे ना, ते शिकलोत ना आपण. ओके, म्हणजे आपण इकडे लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस. एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे पीएम अपॉन एन आर असं लिहू शकतो ना. म्हणजे आपण हे लिहिलं. का लिहिलं असं? एरिया अपॉन एरिया इक्वल टू हाईट अपॉन हाईट का लिहिलं? कारण या ट्रायंगलचं बेस सेम आहे. ते रिझन मध्ये लिहून घ्या. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल एक गोष्ट की आपण इकडे सम मध्ये त्यांनी कधीच नाही सांगितलं रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल फाइंड करा. विचारलं का? नाही ना. आतापर्यंत जे सम होतं तसं होतं, दिलं होतं, नाहीतर विचारलं होतं, पण इकडे काहीच नाही. तरी पण आपण प्रॉपर्टी मध्ये गेलो. तेच तर स्मार्ट आहे. तेच तर स्मार्टनेस आहे. ते आपण आता युज केलंय. बघा समजून घ्या. एरिया आहे दोन ट्रायंगलचा. एकाचं हाईट आहे, दुसऱ्याचं हाईट फाइंड करायचंय आणि आपल्याला माहित समजलं इकडे की दोघांचं जे बेस आहे ते सेम आहे. म्हणजे हे सॉल्विंग आपण करू शकतो प्रॉपर्टी यूज करून. समजलं का? हा, म्हणजे आता एकदम सोप्या रीतीने हे सम सोडवू शकतो आपण. कसं? आता बघा एरिया दोघांचा एरिया दिलाय ते सबस्टिट्यूट करा. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएस किती आहे ते दिलंय 100, लिहा तिकडे 100. आणि एरिया ऑफ ट्रायंगल क्यूआरएस दिलंय 110, ते लिहा तिकडे. पीएमचं व्हॅल्यू आपल्याला दिलं आहे ते किती दिलंय? 10, लिहा तिकडे. आणि एनआरचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचंय. आता कसं सोडवायचं? तुम्ही सांगा क्रॉस मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एनआर तिकडे गेलं ना, एनआर इंटू 100 म्हणजे एनआर आपण तिकडे ठेवणार. एनआर इक्वल टू तिकडे एनआर ठेवलं म्हणजे इकडे काय येणार आहे? 110 इकडे येणार आहे म्हणजे 10 इंटू 110. आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे? 100. व्हेरी गुड, सुपर. आता कॅन्सलेशन करू शकतो. तुम्ही सांगणार हो 0 आणि 0 कॅन्सल, अजून एक 0 आणि 0 कॅन्सल. म्हणजे उरलं काय? न्यूमरेटरला राहिलंय 1 इंटू 11 म्हणजे 11. लेनारचं व्हॅल्यू मिळालं आहे आणि ते आहे 11 सेंटीमीटर. आणि झालं. तेच आपल्याला विचारलं होतं. म्हणजे झालं की नाही? आता बघा एकदम सोपं होतं की. आता हे सम जे आहे जर तुम्ही प्रॉपर्टी नाही यूज केलं तरी पण सोडवू शकता. फक्त एरिया ऑफ अ ट्रायंगलचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आपण यूज करू शकतो. कसं? ट्रायंगल आहे, पीक्यूएस आहे, त्याचं आपल्याला क्षेत्रफळ दिलंय, आपल्याला उंची दिलंय. म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगलचं फॉर्म्युला यूज करू, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हे यूज करून आपल्याला बेस म्हणजे क्यूएसचं व्हॅल्यू मिळणार. ओके, ते यूज करून आपण या दुसऱ्या ट्रायंगल मध्ये जाणार. कारण त्याचं क्षेत्रफळ दिलंय आपल्याला क्यूआरएसचं आणि त्याचं आपल्याला एरिया दिला आहे, बेस माहित आहे म्हणजे आपण हाईट फाइंड करू शकतो. असं पण करू शकतो. पण मला सांगा जेव्हा आपण हे प्रॉपर्टी यूज केलं स्मार्ट पैकी ते सोप्या रीतीने झालं की नाही? तेच तर आपल्याला समजायचंय
की आपण का यूज करतोय, कशा सोप्या रीतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजायचंय. फक्त सोल्युशन बघून लिहून नकून घ्या, का करतोय ते समजून घ्या. समजलं? व्हेरी गुड. समजलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत स्माइल करत राहा, शिकत राहा आणि शेअर करत राहा.